नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठीमध्ये विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत कार्बन आणि त्याची संयुगे। तर हा एक महत्त्वपूर्ण धडा आहे। भाग दुसऱ्यामधील पहिलं प्रकरण आहे कार्बन आणि त्याची संयुगे। तर वेळ न घेता आपण सुरू करूया। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सुरू करूया। हा एक उपक्रम आहे आपल्या सुरुवातीलाच या पुस्तकामध्ये। उपक्रममध्ये 4.1 मध्ये सकाळपासून आपण ज्या वस्तूचा उपयोग केला आहे किंवा उपभोग केला आहे अशा 10 वस्तूंची यादी बनवायची आहे। ही यादी तुमच्या वर्गमित्राने केलेल्या यादीबरोबर संकलित करायची आणि त्या वस्तूंना बाजूच्या तक्त्यामध्ये वर्गीकृत करा। एकापेक्षा जास्त पदार्थापासून बनलेले पदार्थ असतील तर ते संबंधित स्तंभामध्ये समाविष्ट करा। तर साधारणपणे जर तुम्ही या यादीला जर चालू केलात तर तुमच्या असं लक्षात येईल की धातूपासून बनवलेली यादी कोणती कोणती। जसं की आता आपण बघूया, टेबल वगैरे असेल, बेंचेस असतील धातूच्या, किंवा घरातील तांब्याच्या वस्तू असतील, हे धातूपासून बनलेल्या वस्तू असतील। पुन्हा दुसऱ्या यादीमध्ये जर आपण बघितलं, पहिली यादी ही झाली, दुसऱ्या यादीनंतर आपण जर बघितलो तर याच्यामध्ये काय येतील, काचापासून बनलेल्या किंवा मातीपासून, जसं आपण कप बसी वगैरे बघू शकतो, किंवा मातीची मडकी असतील किंवा काचेच्या वस्तू भरणे असतील। या सर्व वस्तू आपण लिस्ट जर केलो तर आपल्याला जवळपास बऱ्याच वस्तू मिळतील। पण इतर जे आहे याच्यामध्ये आपण स्वतः लिहायचे। तर याच्यामध्ये मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून लिहिलेल्या काही वस्तू आहेत। अन्न, कपडे, पुस्तके, औषधे, प्लास्टिक, हे सर्व वस्तू आहेत। मग या वस्तू कशापासून बनलेल्या असतात? धातूपासून तर बनलेल्या नसतात, काच किंवा मातीपासून तर बनलेल्या नसतात, पण या वस्तू कशापासून बनलेल्या आहेत? तर वळूया आपल्या पुढल्या अभ्यासाकडे। कार्बन हा अष्टपैलू असलेला मूलद्रव्य आहे। अष्टपैलू म्हणजे सर्व गुणधर्म असलेला मूलद्रव्य असं आपण म्हणू शकतो। कार्बन खनिजाच्या स्वरूपामध्ये 0.02% असतं, वातावरणामध्ये 0.03% असतं। कार्बनचे अस्तित्व अल्प प्रमाणात जरी असले तरी ते प्रचंड महत्त्व कार्बनचं आपल्याला दिसून येतं। पुढे पॉईंट बघूया, पुढला पॉईंट काय आहे? कार्बनमधील बंध, सहसंयोजी बंध। त्यापूर्वी आपण एक आयनिक बंधाचा अभ्यास करूया। सहसंयोजी बंध आपण पुढे बघणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण हे बघूया आयनिक बंध। हे एक रासायनिक बंध असून यामध्ये धन आयन आणि ऋण आयन यांच्यातील विद्युत स्थितिक आकर्षणाने जो बंध तयार होतो त्याला आपण आयनिक बंध म्हणतो। म्हणजे दोन आयनमधील धन आयन आणि ऋण आयन याच्यामध्ये जे बंध आहे ते कुठला आहे? इलेक्ट्रिक विद्युत स्थितिक आकर्षणाने तयार होतो, त्याला बंधाला आपण काय म्हणतो? आयनिक बंध असे म्हणतो। आयनिक संयुगाचा विलयबिंदू आणि उत्कलन बिंदू उच्च असतो। जे पण आयनिक संयुग असतात, तर जसं की आपण उदाहरणासाठी सोडियम क्लोराईड हे एक आयनिक संयुगाचं बंध आहे, किंवा मॅग्नेशियम क्लोराईड आहे। तर हे जे संयुग असतात या संयुगाचा विलयबिंदू आणि उत्कलन बिंदू उच्च असतो। तर सहसंयोजी आणि आयनिक बंधाची काही या ठिकाणी उदाहरणं दिली आहेत आपल्याला समजण्यासाठी। काही वस्तूचे स्थान दिलेले आहेत, नंतर याच्यामध्ये विलयबिंदू आणि उत्कलन बिंदू दिले आहे। तर हे जे आहेत सहसंयोगी बंध, म्हणजे कार्बनचे जे सहसंयोजी बंध तयार झाले त्यांचं विलयबिंदू, ॲसिटिक अम्लाचं 290 उत्कलन बिंदू 391 आहे। विलयबिंदू आणि उत्कलन बिंदू म्हणजे आपल्याला माहीत असेल, विलयबिंदू म्हणजे वितळणाऱ्या बिंदूला आपण म्हणतो, आणि उत्कलन बिंदू जर उकळत असेल तर। क्लोरोफॉर्मचा विलयबिंदू 209 आहे आणि उत्कलन बिंदू 334 आहे। इथेनॉलचा 156 आणि 351 आहे। तर मिथेनचा विलयबिंदू 90 आणि उत्कलन बिंदू 11 आहे। अशाच आयनिक बंधाचे काही उदाहरणं या ठिकाणी सुद्धा दिलेली आहेत, जसं की सोडियम क्लोराईड, लिथियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम ऑक्साईड, मॅग्नेशियम क्लोराईड यांचे सुद्धा बघितलो जर आपण या दोघांची तुलना केलो तर यांचे जे विलयबिंदू आणि उत्कलन बिंदू आहेत, हा जो आहे पहिला विलयबिंदू आहे आणि दुसरा जो आहे उत्कलन बिंदू आहे। तर याच्यामध्ये दोघांची जर तुलना केलो तर विलयबिंदू सुद्धा जास्त आहे, जसं की सहसंयोजी बंधापेक्षा आयनिक संयुगाचे जे संयुग आहे त्याच्यामध्ये विलयबिंदू आणि उत्कलन बिंदू सुद्धा जास्त असतात। म्हणून आपण असं म्हणू शकतो
की आयनिक संयुगाचा विलयबिंदू आणि उत्कलन बिंदू काय आहे, उच्च असतो. पुढील पॉईंट आहे, आयनिक संयुगे द्रावण अवस्थेत किंवा वितळलेल्या अवस्थेत स्थितीत असताना विद्युत प्रवाहाचे सुवाहक असतात. कधी सुवाहक असतात हे, जर आयनिक द्रावण हे वितळलेल्या स्थितीत असतील तर मात्र विद्युत प्रवाहाचे सुवाहक असतात. पुढला आता कार्बनचे संयुग. कार्बनच्या संयुगामध्ये सर्वप्रथम कार्बनचे संयुग हे विद्युत प्रवाहाचे मंद वाहक असतात. आता आपण आयोनिक संयुगाचा अभ्यास करताना फक्त द्रव अवस्थेत असल्यावर मात्र विद्युत प्रवाह करतात, पण कार्बनचे संयुगे मात्र विद्युत प्रवाहाचे काय असतात, मंद वाहक असतात. विलय बिंदू आणि उत्कलन बिंदू अतिशय कमी असतात. जसं आपण मागच्या चार्टमध्ये बघितलो की कार्बनच्या संयुगाचे जे विलय बिंदू होते, जसं मिथेनच्या एक्झाम्पलसाठी बघितलं तर 90 विलय बिंदू आणि उत्कलन बिंदू 111 होता, म्हणजे खूप कमी असतात. या रेणूच्या मधील आकर्षणीय बल हे जास्त नसते, म्हणून मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाहाचे अवाहक असतात. तर कार्बनचे जे संयुग आहे त्याच्यामध्ये आकर्षणीय जे बल आहे ते काय असतं, जास्त नसते, म्हणजे कमी असते, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाहाचे अवाहक असतात. या संयुगातील बंध कोणत्याही प्रकारच्या आयनाची निर्मिती करत नाही. आयनाची निर्मिती अजिबात कार्बन पासून जे संयुग तयार होतं, सहसंयोगी बंध, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आयनाची निर्मिती होत नाही. जसं की आयनिक बंधामध्ये आयनाची निर्मिती होत असते. पुढचा पॉईंट बघूया आपण, कार्बनचा अणुक्रमांक. कार्बनचा अणुक्रमांक 6 आहे. तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहित असताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक जे इलेक्ट्रॉन्स आहेत कार्बनच्या कक्षेतील, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 2 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 2 असं दिलेले आहेत. म्हणजे पहिली कक्षा S आहे, पण Sची क्षमता किती आहे, 2 इलेक्ट्रॉनची असतात. म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहित असताना इलेक्ट्रॉनिक स्वरूपण कसं लिहायचं हे चार्टसुद्धा तुम्हाला दाखवलेलं होतं. तर या ठिकाणी एकूण 6 इलेक्ट्रॉन आपल्याला डिवाइड करायचे आहेत, त्याच्यामुळं 1s2 2s2 2p2 हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण कार्बनचं या ठिकाणी दिलेलं आहे. तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहित असताना आपण असं पण लिहू शकतो, पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून 2 4 असं सुद्धा लिहू शकतो आपण. पुढे आपण जर इलेक्ट्रॉन स्वरूपणाची या ठिकाणी जर रचना बघितलो, कार्बन हे कार्बनचं एक काय आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे समजायचं आपण. अणूची रचना दाखवलेली आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, हे एक आणि ही दुसरा, आणि दुसऱ्या कक्षेमध्ये एकूण 4 इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात. कार्बनच्या बाबतीत त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि त्यांना जर राजवायू स्थिती प्राप्त करायची असेल तर 4 इलेक्ट्रॉन्स मिळवावे लागतील किंवा 4 इलेक्ट्रॉन्स गमावावे लागतील. जर त्याने इलेक्ट्रॉन मिळवले किंवा गमावले तर काय घडून येते. तर आता आपण ह्या मागच्या चार्टला आपण बघूया. कार्बनला जर राजवायू स्थिती म्हणजे कक्षा जर पूर्ण कंप्लीट करायचा असेल तर 4 इलेक्ट्रॉन एकतर गमवावे लागतील किंवा 4 इलेक्ट्रॉन मिळवावे तर लागतील. समजा आता जर मिळवलं तर काय होणार आणि गमवलं तर काय हे होणार, आपण हे पुढे बघूया. 4च इलेक्ट्रॉन्स का घ्यावं लागतं, कार्बनची संयोजा 4 आहे. बाहेरचे 4 इलेक्ट्रॉन जे आहेत रासायनिक क्रियेत भाग घेणारे असल्यामुळं, बाहेरचे 4 इलेक्ट्रॉन जे आहेत रासायनिक क्रियेमध्ये भाग घेतात, म्हणून आपण त्याची 4 संयोजा आहे असे आपण म्हणतो. संयोजाचा अभ्यास करत असताना संयोजाची जर व्याख्या जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर रासायनिक क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या त्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनला त्या मूलद्रव्याची संयोजा असे म्हणतो. मग ह्या कार्बन जे मूलद्रव्य आहे, या कार्बन मूलद्रव्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स हे रासायनिक क्रियेमध्ये भाग घेतात, म्हणून ह्याची संयोजा किती आहे, 4 आहे. तर बघूया आपण जर दिलं तर काय होते आणि घेतलं तर काय होते, पुढे बघूया. तर पहिला पॉईंट्स काय आहे, जर कार्बननं 4 इलेक्ट्रॉन्स घेतल्यामुळे C4- आयन बनू शकतो, परंतु 6 प्रोटॉन्स असलेल्या केंद्रकाला 10 इलेक्ट्रॉन्स अर्थात 4 अतिरिक्त इलेक्ट्रॉन बांधून ठेवणे अवघड होऊन जाईल. म्हणजे समजा कार्बनमध्ये एकूण इलेक्ट्रॉन्स 6 होते, बाहेरचे जर 4 आपण घेतलो तर काय होईल, प्रोटॉन्स फक्त 6 असतात. मग त्या 10 इलेक्ट्रॉन्सला 6 प्रोटॉन्सला बांधून ठेवणं अवघड होईल, म्हणून असं पण कार्बन करत नाही. पुढचा पॉईंट काय आहे, जर याने 4 इलेक्ट्रॉन्स गमविले
बाहेरच्या कक्षामध्ये एकूण जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत जर गमावले तर C4+ कॅटायन बनू शकतो, परंतु 4 इलेक्ट्रॉन्सला वेगळे करण्यासाठी 6 प्रोटॉन्स असलेल्या केंद्रामध्ये केवळ 2 इलेक्ट्रॉनचाच कार्बन कॅटायन बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणातील ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणून 4 इलेक्ट्रॉन कार्बन देतही नाही आणि 4 इलेक्ट्रॉन घेतही नाही. तर कार्बन काय करतो, ती ही समस्या सोडवण्यासाठी त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन्सची दुसऱ्या कार्बनच्या अणुबरोबर किंवा दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुबरोबर भागीदारी करून सोडवतो. आता या ठिकाणी कार्बन 4 गमवताही येत नाही आणि मिळवताही येत नाही हे आपल्याला माहीत झालं. तर ती समस्या सोडवण्यासाठी कार्बन काय करतो, दोघांची भागीदारी तयार करून काय करतो, बंध तयार करतो. जसं की आपण आता बघूया, हे 4 बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन आहेत. हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. मग आता ह्याचे सुद्धा 4 आहेत, 1, 2, 3 आणि हे 4. मग हे इलेक्ट्रॉन्स इकडला जो निळा इलेक्ट्रॉन्स आहे ह्याला देतो आणि ह्याचा जो ग्रीन आहे इकडे घेतो. तर म्हणजे आपल्या लक्षात असं आलेलं आहे की कार्बन इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेतही नाही, तर दोघांच्या भागीदारीने बंध तयार करतो. त्यामुळे सहसंयोगी बंध आपण त्याला म्हणतो. तर सहसंयोगी बंध तयार होत असताना फक्त कार्बनमध्येच होते का, तर या ठिकाणी दुसरं एक एक्झाम्पल आहे आपल्याला हायड्रोजनचं रेणू कशा प्रकारे तयार होतो. तर हायड्रोजनच्या कक्षेमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळं हे एक वेगळा हायड्रोजन आणि हा एक वेगळा हायड्रोजन, दोघं काय करतात, एकमेकाला शेअर करतात. म्हणजे दोघांच एकमेकाची भागीदारी तयार करतात आणि दोघांच्या एक इलेक्ट्रॉनच्या भागीदारीनं हायड्रोजन अणू निर्माण होतो. म्हणून आपण H2 लिहित असतो, नेहमी H लिहित नसतो. तर हे इकडला इलेक्ट्रॉन आहे, हे इकडला इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे डावा आणि उजव्या बाजूचा भागीदारीने इलेक्ट्रॉन्स तयार करून हायड्रोजन रेणू निर्माण करता येतो. तर हे एक सहसंयोजी बंधाचं उदाहरणच आहे. पुढचं अशा प्रकारे आपण त्याला लिहू शकतो, H बॉन्ड H किंवा H बंध H सुद्धा लिहू शकतो आपण. नेक्स्ट, हे बंध काय आहे, 2 इलेक्ट्रॉन्स जोडलेले असल्यामुळे एकेरी बंध आहे. फक्त 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी होत आहे. फक्त 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी या ठिकाणी होत आहे, म्हणून आपण याला एकेरी बंध असे म्हणतो. दुसरा पॉईंट्स बघूया. आता दुसरा दुहेरी बंधाचं एक उदाहरण आहे सहसंयोगी बंधाचं. तर या ठिकाणी ऑक्सिजनचा नंबर किती आहे, 8 आहे. 8 आहे. तर पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 2 असतात. दुसऱ्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. दुसऱ्यामध्ये 6 जे इलेक्ट्रॉन्स असतात ते 6 इलेक्ट्रॉन्समधले आता ऑक्सिजनची जर राजवायू स्थिती प्राप्त करायची असेल किंवा आपण त्याला दुसरी कक्षा जी कंप्लीट करायची आहे म्हणतो, त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज भासते. 2 इलेक्ट्रॉनची गरज भासल्यामुळं ऑक्सिजन काय करतो, ऑक्सिजन रेणू तयार करत असताना 2-2 इलेक्ट्रॉन्स भागीदारीनं बंध तयार करतात. हे जे आहे इकडले डाव्या बाजूचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे ह्या ऑक्सिजनचे आहेत आणि उजव्या बाजूचे ह्या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स आहेत. हे दोन्ही काय करतात, आपली कक्षा पूर्ण कंप्लीट करण्यासाठी हा ऑक्सिजन जो आहे ह्या ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन्स घेतो आणि हा ऑक्सिजन जो आहे या इलेक्ट्रॉनचे, म्हणजे एकूण 2-2 इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि दोन्ही ऑक्सिजनची कक्षा कंप्लीट होते आणि दुहेरी बंध निर्माण होऊन अशा प्रकारचा ऑक्सिजनमध्ये बंध तयार होतो. आपण याला दुहेरी बंध असं म्हणतो. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण तिहेरी. नायट्रोजनचा नंबर आहे 7. तर बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन एकूण किती आहेत, 5. तर 5 आहेत. तर नायट्रोजनची कक्षा पूर्ण होण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. नायट्रोजन सुद्धा हा जो N2 रेणू आहे, नायट्रोजनचा जो रेणू आहे, 3 इलेक्ट्रॉन भागीदारी करतात आणि तिहेरी बंध तयार करतात. शेवटच्या कक्षेतील 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे ह्या उजव्या बाजूच्या नायट्रोजनमधले 3 इलेक्ट्रॉन डाव्या बाजूचा नायट्रोजन घेतो आणि डाव्या बाजूच्या जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते उजव्या बाजूचं घेतो. तर अशा प्रकारे नायट्रोजनमधील तिहेरी बंध तयार होतं आणि N2 रेणू नायट्रोजन रेणू तयार होतो. हे तिहेरी बंधाचं पहिलं एक्झाम्पल बघितलं आपण हायड्रोजनचं H2चं एकेरी बंध तयार करून. दुसरं जे बघितलं आपण O2 ऑक्सिजनचं दुहेरी बंध करून. आणि तिसरं जे आहे आपण बघितलं नायट्रोजनचं. हायड्रोजनचा असू द्या, ऑक्सिजनचा असू द्या, नायट्रोजनचा असू द्या, हे तिन्ही सहसंयोगी बंध तयार करून काय करत आहेत, रेणू तयार करत आहेत. याच्यामध्ये फक्त हायड्रोजनचं एकेरी बंध तयार झालेलं आहे, ऑक्सिजनचं दुहेरी बंध आहे आणि नायट्रोजनचं तिहेरी बंध आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघूया आपण. पुढचा आहे कार्बन. तर कार्बनची संयोजक किती आहे, 4 आहे. आत्ताच सांगितलो की बाहेरच्या कक्षेतील जे इलेक्ट्रॉन असतात रासायनिक क्रियेमध्ये भाग घेणारे
त्या मूलद्रव्याला त्याची संयोजी असे आपण म्हणतो. तर 4 इलेक्ट्रॉन संयोजी आहे. तर कार्बन काय करतो, हायड्रोजनची एक संयोजी आपण आत्ताच बघितलो, तर प्रत्येक हायड्रोजनच्या एक संयोजीसोबत आपलं बंध तयार करतो आणि मिथेनची रचना करतो. तर हे एक मिथेनची इलेक्ट्रॉन डॉट रचना आहे. या ठिकाणी काय होते की हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे म्हणून तो कार्बनचा इलेक्ट्रॉन घेतो आणि कार्बनला एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे म्हणून तो हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन घेतो. दोघांची भागीदारी तयार होते. प्रत्येक हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन घेऊन आपली कक्षा हायड्रोजनही कंप्लीट करतात, 4 हायड्रोजनही कंप्लीट करतात आणि कार्बनसुद्धा आपली पूर्ण कक्षा कंप्लीट करून घेतो. तर अशा प्रकारे आपण इलेक्ट्रॉन डॉट रचना काढू शकतो. तर ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रॉन डॉट रचना काढता, कार्बनची जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते गुणिले चिन्हाने किंवा फुली चिन्हाने दर्शवा आणि हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते डॉट रचनेने दाखवा. ओके, पुढचा पॉईंट बघूया आपण. पुढचा पॉईंट आहे मिथेन. आता जे आपण मागचं जे उदाहरण बघितलं ते मिथेनचं आहे. तर मिथेनचा वापर कशासाठी केला जातो, CNG गॅस किंवा बायोगॅसमध्ये मिथेन मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. मिथेन इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि तो बायोगॅस आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस याचा प्रमुख घटक आहे. CNGचा हा प्रमुख घटक आहे. मिथेन हे कार्बनपासून निर्माण झालेल्या संयोगापासून सर्वात साधे संयोग आहे. कार्बनचं जे पहिलं संयोग आहे ते आहे मिथेन. तर सर्वप्रथम मिथेनच कार्बनचा संयोग आहे, त्याच्यामुळे एकदम साधे संयोग आहे. मिथेनचे रेणुसूत्र CH4 आहे. मिथेनचे रेणुसूत्र काय आहे, CH4 आहे. पुढचा पॉईंट आहे, जेव्हा 2 अणूच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या जोडीची भागीदारी होऊन बंधाची निर्मिती होते त्याला सहसंयोजी बंध म्हणतो. आता आपण मागे हायड्रोजनचं उदाहरण शिकलो, ऑक्सिजनचं उदाहरण शिकलो, नायट्रोजनचं उदाहरण शिकलो आणि मिथेन, कार्बनचं आणि हायड्रोजनचं बंध जे झालं ते 4 एक्झाम्पलमधून आपण एक शिकलो की प्रत्येक संयोगामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होत आहे आणि त्याला अनुसरून आपण या ठिकाणी सहसंयोजी बंधाची व्याख्या करू शकतो. जेव्हा 2 अणूच्यामध्ये इलेक्ट्रॉनच्या जोडीची भागीदारी होऊन बंधाची निर्मिती होते त्याला आपण काय म्हणतो, सहसंयोजी बंध असे म्हणतो. पुढचा आता प्रश्न आहे, या ठिकाणी आपण बघूया प्रश्न काय आहेत. पहिला प्रश्न, कार्बन डायऑक्साईड सूत्र असणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची इलेक्ट्रॉन डॉट रचना काढा. आता ही पुस्तकामध्ये नाही, हे CO2 नेहमी लिहित असताना ओच्या नंतर C आणि O कॅपिटल लिहायचं आणि 2 जे आहे हे खाली लिहायचं. थोडंसं टायपिंग करत असताना ते बरोबर झालेलं आहे. तर मेन मुद्द्याकडे येऊ आपण. कार्बन डायऑक्साईडची इलेक्ट्रॉन डॉट रचना काढायला बघा प्रयत्न करून. ठीक आहे, जर तुमचे प्रयत्न झालेले असेल तर बघा पुढे इथं त्या ठिकाणी मी दाखवत आहे तुम्हाला. कार्बन डायऑक्साईडची इलेक्ट्रॉन डॉट रचना ही अशा प्रकारची आहे. तर कार्बनला एकूण 4 संयोजी असतात. कार्बनचे 4 संयोजी असल्यामुळे 4 इलेक्ट्रॉन्स कार्बन देऊ शकतो. ऑक्सिजन किती घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो. 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, म्हणजे 2 ऑक्सिजन असल्यामुळे 2 कार्बनचे काय करतात, घेतात. ह्या कार्बनचे एकूण 4 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते 4 इलेक्ट्रॉन्स काय करतात, 2 ह्या ऑक्सिजनला देतं आणि 2 ह्या ऑक्सिजनला देतं. अशा प्रकारची इलेक्ट्रॉन डॉट रचना कार्बन डायऑक्साईडची तयार होते. तुमच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर ह्या ठिकाणी व्हिडिओला पॉज करा आणि ही इलेक्ट्रॉन डॉट रचना वहीमध्ये उतरवून घ्या. चला तर पुढे जाऊया आपण. पुढचा भाग जो आहे बघूया. सल्फरचा दुसरा एक प्रश्न आहे आणि सल्फरच्या 8 अणूंनी बनलेल्या सल्फर रेणूची इलेक्ट्रॉन डॉट रचना कशी असेल. सल्फरचे 8 रेणूची इलेक्ट्रॉन डॉट रचना काढायची आपल्याला. तर बघूया, ह्याचं सुद्धा उत्तर प्रश्नपत्रिके तुमच्या पुस्तकामध्ये नाही, प्रश्न तेवढा आहे. तर ह्याचं अशा प्रकारची इलेक्ट्रॉन डॉट रचना आपण पाहू शकतो. प्रत्येक सल्फरला 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. त्याच्यामुळं अशा प्रकारचे रिंग स्ट्रक्चर, काय म्हणते, वलय आकृती रचना तयार होते आणि अशा प्रकारे आपण सल्फरची इलेक्ट्रॉन डॉट रचना दाखवू शकतो. 8 रेणू, एकूण 8 सल्फरचे अणू आहेत आणि प्रत्येक अणू एकमेकाला जोडलेला आहे. प्रत्येक सल्फरला 2-2 इलेक्ट्रॉनची 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. म्हणून प्रत्येक सल्फर काय केलेलं आहे, 4 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. तर ही अशा प्रकारची रचना तुम्ही पाहिजे तर व्हिडिओला पॉज करा, थांबवा आणि उतरून घेऊन पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. आता पुढचा पॉईंट आहे कार्बनचे अष्टपैलू स्वरूप. कार्बनचे अष्टपैलू स्वरूप मी सांगत असताना सुरुवातीलाच सांगितलो की कार्बनचे अनेक गुणधर्म आपण बघू शकतो, अभ्यास करू शकतो. असायला कार्बनचं फक्त 0.02%
खनिजाच्या स्वरूपात आणि 0.03% वातावरणात असलेलं जे स्वरूप आहे, पण त्याचे गुणधर्म मात्र आणि त्याच्यापासून बनणारे जे पदार्थ असतात ते खूप जास्त प्रमाणात आहेत. तर कार्बनच्या अष्टपैलू स्वरूपामध्ये पहिला पॉईंट जर आपण आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तो आहे कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध निर्माण करण्याची अद्वितीय क्षमता असल्यामुळे बहुसंख्येने रेणूची निर्मिती करतो. या गुणधर्माला कॅटेनेशन असे म्हणतात. तर कार्बनमध्ये काय आहे, कार्बनमध्ये बंध निर्माण करण्याची एक मोठी क्षमता आहे आणि कार्बनमधील जे बंध निर्माण करण्याची क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅटेनेशन असे म्हणतो. पुढचा गुणधर्म काय आहे, कार्बन संयुगे हे 3 प्रकारचे असतात, सरळ श्रृंखला आणि शाखा श्रृंखला आणि वलय श्रृंखला 3 प्रकारचे कार्बनचे संयुगे आपल्याला पाहायला मिळतात. पुढे बघूया यांचे उदाहरण. आपण अशा प्रकारचे आपण बघू शकतो. हे जे पहिलं उदाहरण आहे, कार्बन काय करतो, कार्बन एका सरळ रेषेत जर बंध निर्माण झाला तर त्याला आपण काय म्हणतो, सरळ श्रृंखला. दुसरा आहे शाखा श्रृंखला. कार्बनला जर एखादी शाखा जोडली, हे 3 सरळ आहेत, 1 हे 2 आणि हे 3, तर याच्यामध्ये एका दुसऱ्या कार्बनला आणखी एक कार्बन जोडलेला आहे, ह्याला आपण शाखा श्रृंखला म्हणतो. आणि तिसरा जो आहे वलय म्हणजे गोल आकारामध्ये जर असेल तर त्याला आपण वलय श्रृंखला. तर यात अशा 3 स्वरूपामध्ये कार्बनचे संयुग आपल्याला पाहायला मिळतात. कार्बनचे अणू एकेरी, दुहेरी आणि तिहेरी बंधाने जोडलेले असतात. कार्बन कधीही ज्यावेळेस दुसऱ्या मूलद्रव्यासोबत रासायनिक क्रिया घडवतो किंवा कार्बन सोबत ज्यावेळेस जुळतो त्याच्यामध्ये एकेरी, दुहेरी आणि तिहेरी बंध जोडलेले असतात. तर या ठिकाणी तुम्ही समजण्यासाठी पाहू शकता की हे कार्बनचे जे 4 बंध आहेत हे सिंगल बंधाने जोडलेले आहेत. 4 बंध हे आपण दाखवतो कार्बनचे. आणि यानंतर इथं पण 4च बंध आहेत, पण एक बंध दुहेरी बंधाने जोडलेला आहे. आणि इथं पण 4च बंध आहेत, पण एक बंध तिहेरी जोडलेला आहे. तर अशा प्रकारे एकेरी, दुहेरी आणि तिहेरी बंधाने कार्बन संयुग तयार करतो. कार्बन संयुगामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा कॅटेनेशन हा गुणधर्म अन्य कोणत्याही मूलद्रव्यामध्ये आढळत नाही. हे जे कॅटेनेशन जे आहे, कॅटेनेशनचा काय अर्थ आहे, कार्बनमधील बंध. कार्बन जोडणीच्या बंधाला आपण कॅटेनेशन असे म्हणतो. पण हा गुणधर्म इतर कोणत्याही मूलद्रव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कार्बन बंध हा अधिक प्रबल असल्यामुळे स्थिर आहे. कार्बनमधील जे बंध आहे ते जास्त प्रबळ असतो, त्याच्यामुळे कार्बन स्थिर आहे. पुढचा पॉईंट आहे, यामुळेच कित्येक कार्बनचे अणू परस्परांमध्ये जोडल्यामुळे बहुसंख्येने संयुगाची निर्मिती होते. जे कार्बनमधील जे बंध आहे ते अधिक प्रबळ असल्यामुळे कार्बन परस्पराला बहुसंख्येने जोडतात, अनेक संख्येने, लाखो संख्येने, 2 पासून ते लाखो संख्येपर्यंत संयुगाची निर्मिती करते. कार्बनची संयुजा 4 आहे. याची अगोदरच मी चर्चा मागच्या काही मिनिटांमध्ये केलेलो आहे तुमच्यासोबत. कार्बनची संयुजा 4 आहे. इतर 4 कार्बनच्या अणूबरोबर किंवा एक संयुजा असणाऱ्या काही मूलद्रव्याच्या अणूबरोबर बंध निर्माण करण्याची क्षमता असते. कार्बनमध्ये 4 संयुजा असल्यामुळं बाकीच्या इतर अणूबरोबर किंवा ज्याचे संयुजा 4 आहेत अशा मूलद्रव्यासोबत ते बंध तयार करतात. फक्त कार्बनमध्येच ही क्षमता आहे. कित्येक मूलद्रव्याच्या बरोबर कार्बन मूलद्रव्याने बनवलेले बंध अत्यंत प्रबळ असतात. यामुळेच ही संयुगे अपवादाने स्थिर असतात. कार्बनद्वारे प्रबल बंध निर्माण होण्याचे कारण त्याचा लहान आकार होय. तर कार्बनमध्ये जे प्रबल बंध निर्माण होतं तर कार्बन काय, त्याचा आकार काय आहे, लहान असल्यामुळं ते स्थिर आहेत. संपृक्त आणि असंपृक्त कार्बन संयुगे. तर संपृक्त कशाला म्हणतो आपण, बघूया पुढे. संपृक्त आणि असंपृक्त म्हणजे काय आहे. कार्बन आणि हायड्रोजन पासून निर्माण झालेले दुसरे संयुग इथेन आहे. कार्बन आणि हायड्रोजन पासून निर्माण झालेले दुसरे संयुग काय आहे, इथेन आहे. तर इथेनचे रेणुसूत्र C2H6 हे आहे. कार्बन संयुगाची संरचना प्राप्त करण्यासाठी कार्बनचे अणू परस्परांना एकेरी बंधाने जोडणे ही प्रथम पायरी आहे. तर या ठिकाणी आपण काय बघूया, संपृक्त आणि असंपृक्त अभ्यास करत असताना इथेन हे
अल्केनमधला गट आहे तो जे तुम्हाला पुढे समजणार आहे. या ठिकाणी फक्त एवढंच आहे की इथेन हे दुसऱ्या नंबरचा असल्यामुळे C2H6 आहे. C2H6 सुद्धा कसं हे मी पुढच्या काही भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे. सध्या आपण फक्त इथेनबद्दलची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. कार्बन संयुगाची संरचना प्राप्त करण्यासाठी कार्बनचे अणू परस्परांना एकेरी बंधाने जोडलेले असतात. आता हे जे C2H6 आहे हे एकमेकाला जोडणे ही प्रथम पायरी आहे. तर अशा प्रकारे आपण कार्बनमधील बंध लिहू शकतो एकेरी बंधाने. प्रत्येक कार्बन अणूची 3 संयोजक असंपृक्त आहे म्हणून प्रत्येकी 3 हायड्रोजन अणूंना जोडून ही रचना मिळते. आता मागच्या भागामध्ये आपण बघितलो कार्बनमधील एकेरी बंधाने जोडल्यानंतर आणि दोन्ही कार्बनला 3-3 बंध असणं आवश्यक आहे म्हणून असंपृक्त आहे. त्याच्यामुळं मग ज्यावेळेस ते बंध जोडतील त्याला आपण संपृक्त म्हणतो. आता पुढे बघूया आपण याच्याबद्दल. या ठिकाणी पाहू शकता पहिला आपण फक्त एकच बंध घातलेला होतो. बाकीच्या ह्या कार्बनला आणखी 3 बंधाची आवश्यकता होती. ह्या कार्बनला आणखी 3 बंधाची आवश्यकता होती. ज्यावेळेस पूर्णपणे बंध एकेरी बंधाने भरलेले असतात त्याला आपण संपृक्त म्हणतो. तर अशा प्रकारची आपण इथेनची रचना लिहू शकतो. इथेनची इलेक्ट्रॉन डॉट रचना काढत असताना जसं आता मागच्यामध्ये आपण बघितलो का मिथेनची डॉट रचना, सेम त्याच प्रकारची इथेनची इलेक्ट्रॉन डॉट रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ही बघा ह्या ठिकाणी प्रत्येक कार्बनच्या कक्षेमधील शेवटच्या कक्षेमध्ये 4-4 इलेक्ट्रॉन असतात. हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4. हे ह्या कार्बनचे झाले, डाव्या बाजूचे कार्बनचे आहेत त्याचे झाले. ह्याचे सुद्धा असतात 1, 2, 3 आणि हे 4. तर ह्या कार्बनचे तर याचा तिसरा चौथा आपण समजण्यासाठी म्हणून करत आहे. तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला जसं समजतं तशा प्रकारे करा. तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया मित्रांनो. पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.